गळ्यात हातात दोरी अडकवलेली, तोंड काळ्या स्कार्फने झाकलेलं, पुढे मागे सगळीकडे पोलीस होते. पण याच्या चालीत भीती नव्हती. हा रुबाबात चालत आला, क्षेत्रीय कार्यालयात गेला, निवडणुकीसाठी फॉर्म भरला, जाता जाता मीडियाला बघून विक्ट्री साईन केली आणि जिंकणार हे बोलून सुद्धा दाखवलं. लय नाही 4 महिने आधीची गोष्ट आहे. या माणसाच्या नावाची पाणपोई जरी दिसली तरी महापालिकेचे अधिकारी आणि पोलीस ती उकडून फेकायचे. आज हा पोलीस बंदोबस्तात जेलमधून येऊन इलेक्शनचा फॉर्म भरून गेलाय. घरातल्या 2 महिलांसकट हा माणूस सूर्यकांत राणोजी आंदेकर उर्फ बंडू आंदेकर, पुण्याचा रंगदार. बिहारच्या राजकारणात आजही रंगदार शब्द चर्चेत असतो. रंगदार म्हणजे गुंड, पण किरकोळ गुंड नाही, दहशत असलेले गुंड. यांचं मेन काम प्रोटेक्शन मनीच्या अंडर हप्ता गोळा करणं हेच. पण हे रंगदार एखाद्या मार्केटचे, भागाचे, गावाचे किंवा शहराचे रंगदार असायचे. इथं त्यांची भीती असायची. प्रत्येक माणूस टरकून असायचा, पण एक कुठल्या तरी राजकीय नेत्याच्या प्रभावाखालीच काम करायचे. त्यांची स्वतःची राजकीय महत्त्वाकांक्षा मोठी नव्हती. आता बिहार पोलीस म्हणतात तिथली रंगदारी संपली आहे. अर्थात रंगदार कायम आहेतच. विषय फक्त बिहारचाच नाही, पुण्याचाही आहे. कारण इथंही रंगदार आहेत. राजकीय महत्त्वाकांक्षा असलेले, सतत निवडून येणारे आणि जेलमधूनही इलेक्शन लढवणारे रंगदार आंदेकर. पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आंदेकर कुटुंबातल्या 3 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत. आंदेकर कुटुंबाला अजित पवारांच्या राष्ट्रवादीने उमेदवारी देण्यास हिरवा कंदील दाखवलाय असंही सांगण्यात येतंय. तर कोर्टानेही काही अटी घालून परवानगी दिली आहे. आंदेकर कुटुंब जेलमध्ये असल्यानं प्रभाग क्रमांक 23 मधून कोण लढणार हा प्रश्न विचारला जाऊ लागला. इतर पक्षांच्या नेत्यांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आणि रिंगणात स्वतः बंडू आंदेकर उतरला, आपली सून आणि भाऊजाई यांच्या सकट. पण जेलमधून इलेक्शन लढवणाऱ्या आंदेकरांचा इतिहास काय आणि तिकीट मिळतं, निवडून येण्याची चर्चा होते, रुबाबात अर्ज भरला जातो, इतकी त्यांची राजकीय ताकद काय पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. आता बॅकग्राऊंड माहिती आहे त्यामुळे थेट इतिहासाला सुरुवात करतो. 70च्या दशकात जुने कपडे घेऊन नवीन भांडी विकणं हा गुरुवार पेठेतल्या आंदेकर कुटुंबाचा मुख्य व्यवसाय होता. पण आंदेकर कुटुंबातला बाळकृष्ण उर्फ बाळू आंदेकर पुण्यातल्या काही टोळ्यांच्या संपर्कात आला आणि त्यानं जुगार, मटका या मार्गांनी गुन्हेगारी क्षेत्रात पाऊल ठेवलं. पुण्याच्या पेठांमध्ये बाळू आंदेकरनं आपली टोळी बनवून वर्चस्व निर्माण करायला सुरुवात केली. सुरुवातीला मटका, जुगार, गावठी दारूची विक्री करता करता ही टोळी खंडणीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्येही सक्रिय झाली. मग वर्चस्वाची लढाई सुरू झाली. आधी आप्पा तारू, मग प्रमोद माळवतकर अशा टोळ्यांशी सामना झाला. आपले प्रतिस्पर्धी संपवून आंदेकर टिकले. पण फक्त पुण्याच्या गुन्हेगारीतच नाही तर पुण्याच्या राजकारणात सुद्धा सेटल झाले. माळवतकर टोळी संपल्यानंतर पुण्यात आंदेकर टोळीचं वर्चस्व वाढायला लागलं. पुण्यातल्या महात्मा फुले मंडई भागात आंदेकर टोळीची चांगलीच दहशत निर्माण झाली. पुण्यातल्या मध्यवर्ती भागावर दहशत म्हणजे अख्ख्या पुण्यावर दहशत असं त्यावेळी समजलं जायचं. व्यापारी वर्गावर या टोळीनं आपली पकड बसवली. व्यापाऱ्यांमधल्या गैरव्यवहारांना अभय देणं, जकात चुकून माल आणणं अशा अनेक गुन्ह्यांमध्ये या टोळीचा सहभाग होता. त्यामुळे आंदेकर टोळी आर्थिकदृष्ट्या भक्कम झाली. कोणी सहसा विरोधात जायचं नाही आणि विरोध झालाच तर आंदेकर टोळी लागलीच ॲक्शनमध्ये यायची. अशातच फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या एका खून प्रकरणात सूर्यकांत उर्फ बंडू अण्णा आंदेकरला जन्मठेपेची शिक्षा झाली. बंडू आंदेकरचं कुटुंब मात्र ॲक्टिव्ह होतं, कारण गुन्हेगारी इतकीच राजकीय ताकद सुद्धा जपायची होती. 90च्या दशकात आंदेकर कुटुंबातल्या सदस्यांनी राजकारणात एंट्री घेतली. 1992 मध्ये बंडू आंदेकरचे सख्खे भाऊ उदयकांत आंदेकर पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. 1997 मध्ये झालेल्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत आंदेकर कुटुंबियांमधले 4 जण काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. बाळू आंदेकरच्या भगिनी वत्सला आंदेकर सुद्धा निवडून गेल्या आणि 1998-99 या काळात त्या पुणे महापालिकेच्या महापौर झाल्या. वत्सला अक्का गुरुवार पेठेत आणि बंडू आंदेकर फॅमिली नाना पेठेत अशी विभागणी झाली होती. गणेश आंदेकर, रमाकांत आंदेकर हे सुद्धा महानगरपालिकेवर निवडून गेलेले. आंदेकरांची राजकीय ताकद इतकी होती की त्यांना डावलण्याची रिस्क सहसा कुठला राजकीय पक्ष घेत नव्हता, कारण ही हमखास सीट होती. काँग्रेसने 2012 मध्ये वत्सला आंदेकरांना तिकीट नाकारलं. त्या अपक्ष लढल्या, पराभूत झाल्या, पण म्हणून आंदेकर पुण्याच्या राजकारणातून मायनस झाले नाहीत. 2012च्याच निवडणुकीत बंडू आंदेकरची पत्नी राजश्री आंदेकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर 5,000 मतांच्या फरकाने निवडून आल्या. तर भाऊ उदयकांत आंदेकर राष्ट्रवादीच्याच तिकिटावर 3,000 मतांच्या फरकाने निवडून आले. मग 2017 मध्ये उदयकांत आंदेकर यांच्या पत्नी लक्ष्मी आंदेकर आणि राजश्री आंदेकर यांचा मुलगा वनराज आंदेकर हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर नगरसेवक झाले. पण 2024 मध्ये वनराज आंदेकर यांची त्यांच्याच घराजवळ हत्या करण्यात आली. तर
लक्ष्मी अंधेकर, आयुष कोमकर हत्या प्रकरण आणि अंधेकर टोळीच्या इतर गुन्ह्यांमुळे जेलमध्ये गेल्या. साहजिकच प्रश्न उभा राहिला, इलेक्शन लढवणार कोण? अंधेकर कुटुंबाची सगळ्या राज्यात चर्चा झाली होती. वनराज यांच्या हत्येचा बदला म्हणून त्यांनी पुण्यात 2 खून केले होते. त्यांच्या विरुद्ध खंडणी वसूल केल्याच्या तक्रारी नोंद झाल्या होत्या. त्यांनी उभारलेली अनधिकृत बांधकामं, स्वागत कमानी किंवा अगदी पाणपोया सुद्धा तोडण्यात आल्या. संपत्तीवर टाच आणली गेली, बँक अकाउंट्स गोठवण्यात आली. अंधेकरांची गुन्हेगारी रडारवर आल्यानं आता त्यांचं राजकीय अस्तित्व सुद्धा संपणार असं बोललं जाऊ लागलं. पण अंधेकरांनी कोर्टातून निवडणूक लढवण्याची परवानगी घेतली. सभा, रॅली, घोषणाबाजी यातलं काहीच न करता अंधेकर जेलमधून निवडणूक लढवणार आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी वनराज अंधेकरांची पत्नी सोनाली अंधेकर आणि बंडू अंधेकरची भाऊजाई माजी नगरसेविका लक्ष्मी अंधेकर यांना पोलीस बंदोबस्तात भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयात आणण्यात आलं. तेव्हा दोघींच्या सोबत पोलिसांचा मोठा फौज फाटा होता. दोघींच्या चेहऱ्यांना स्कार्फ गुंडाळण्यात आले होते. तर या दोघींच्या नंतर बंडू अंधेकरला सुद्धा अशाच बंदोबस्तात अर्ज दाखल करायला आणण्यात आलं. अंगात पांढरा शर्ट, काळी पॅन्ट, तोंडाला काळा स्कार्फ घातलेल्या अवस्थेत बंडू अंधेकर आला. त्यानं हात उंचावला, विक्ट्री साईन केली, मालाच मत द्या, विकासाला मत म्हणजेच अंधेकरांना मत अशी घोषणाबाजी सुद्धा केली. सगळं काही स्टाईलमध्ये पार पाडलं. पण या सगळ्यामुळे एक साधा प्रश्न पडतो. आपल्या नातवाला उडवताना पुढं मागं न बघणाऱ्या अंधेकर टोळीच्या गुन्हेगारीची एवढी चर्चा झाली, त्यांच्यावरचा राजकीय वरदहस्त चर्चेत आला, तरी 3 जणांनी अर्ज भरले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून त्यांचं तिकीट फायनल झाल्याचं सांगितलं जाऊ लागलं. अशी अंधेकरांची ताकद आहे काय? तर ज्या नानापेठ भागात अंधेकर राहतात तिथं काशी कापडी समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अंधेकर सुद्धा याच काशी कापडी समाजाचे. या समाजातले पंच अंधेकरांच्या कुटुंबातलेच. एकूणच सगळ्या समाजावर एक हाती होल्ड. त्यामुळं या समाजाचं एक गठ्ठा मतदान हे अंधेकर कुटुंबियांना जातं. यात फारशी विभागणी होत नाही. दुसऱ्या बाजूला या भागात मुस्लिम समाजसुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे. अंधेकर कुटुंबानं मुस्लिम समाजाशी पहिल्यापासून जुळवून घेतलंय. गणेशपेठ, नानापेठ, रास्तापेठ किंवा भवानीपेठ या भागात हिंदू मुस्लिम दंगलींचे फारसे प्रकार घडलेले नाहीत. याचं कारण अंधेकर कुटुंबियांचा होल्ड असल्याचंही सांगण्यात येतं. साहजिकच न हलणारं मतदान या अंधेकरांची मुख्य ताकद. आता ही ताकद फक्त कागदावर आणि चर्चेत आहे का? तर असंही नाही. ही ताकद मतदानात सुद्धा दिसून येते. नगरसेवक पदाच्या निवडणुकीत मागचे 2 इलेक्शन अंधेकरांनी पराभव पाहिलेला नाही. 2014च्या विधानसभा निवडणुकीत कसबापेठ विधानसभा मतदारसंघामधून बंडू अंधेकरने अपक्ष निवडणूक लढवली होती. तेव्हा राज्यात मोदी लाट होती. गिरीश बापट कसब्यात जोरात होते. तेव्हा बंडू अंधेकरने 10,000 मतं घेतली होती. 5.9% मतं घेत आपली ताकद दाखवून दिलेली. अर्थात तेव्हा ही ताकद कुणाच्या फायद्यासाठी दाखवण्यात आली अशी चर्चा पुण्यात झाली होतीच. मग 2023ला याच कसबा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली. तेव्हा भाजपचा बालेकिल्ला भेदून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर निवडून आले. तेव्हा वनराज अंधेकरांच्या पाठिंब्यानं धंगेकरांना एक गठ्ठा मतदान झाल्याचं सांगण्यात आलं. पण नंतर वनराज अंधेकर आणि धंगेकर यांच्यात बिनसल्याचं सांगितलं गेलं. त्यामुळं विधानसभा निवडणुकीत अंधेकर फॅमिलीने धंगेकरांना फार सपोर्ट केला नाही अशी चर्चा झाली. पण अंधेकर फॅमिलीवर एवढे गुन्हे दाखल आहेत. जिथं निवडणूक लढवत आहेत त्याच भागात एका व्यावसायिकाकडून काही कोटींची खंडणी घेतल्याचं प्रकरण, आयुष कोमकरचा खून, यामुळे त्यांची दहशत आहे. तरी निवडून येण्याची शाश्वती कशामुळे आहे? तर स्थानिक पत्रकार सांगतात, अंधेकरांच्या भागातल्या स्थानिकांना त्यांच्या टोळी युद्धाचा फटका बसत नाही. आर्थिक आणि इतर गोष्टींमध्ये अंधेकरांकडून मदत केली जाते. त्यातही वनराज अंधेकरांच्या मृत्यूनंतरच सोनाली अंधेकर ॲक्टिव्ह झाल्या होत्या. लोकांची कामं केली होती. त्यामुळे टोळी युद्धाचा थेट धोका नसल्यानं इथल्या लोकांच्या मनात भीतीयुक्त सॉफ्ट कॉर्नर आहे, ज्याला वनराज यांच्या हत्येनंतर सहानुभूतीची जोड मिळाली. त्यामुळं पक्ष, चिन्ह या पलीकडं अंधेकर फॅमिलीचं राजकीय वर्चस्व अबाधित राहतं, जे आता यंदाच्या महापालिका निवडणुकीत आजमावलं जाईल. प्रभाग क्रमांक 23 मध्ये अनुसूचित जाती, ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण असं आरक्षण पडले. ओबीसी महिला या आपण जिंकलेल्या जागेवर लक्ष्मी अंधेकर, वनराज अंधेकरांच्या जागेवर सर्वसाधारणमधून बंडू अंधेकर आणि सर्वसाधारण महिलामधून सोनाली अंधेकर असे एकाच प्रभागातून 3 जण निवडणूक लढवतील अशी शक्यता आहे. भाजपमध्ये गेलेले माजी नगरसेवक विशाल धनवडे, रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी किंवा मुलगा, ठाकरे गटाचे शहर प्रमुख संजय मोरे यांची नावं सुद्धा इथून चर्चेत आहेत. त्यामुळं अंधेकर विजयाचा इतिहास कायम ठेवतात का आणि फाईट घासून होणार का याकडे लक्ष आहे. सोबतच बंडू अंधेकर काशेवाडी डायस प्लॉट या शेजारच्याच प्रभागातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. पुण्यात अंधेकरांची चर्चा जशी गुन्हेगारी, राजकारण यामुळे होते,
तशीच ती रंगांमुळेही होते. वेगवेगळ्या रंगांचे कपडे, गाड्या, घरातल्या वस्तू हा आंदेकरांचा ट्रेडमार्क. आंदेकर कुटुंबियांची फॅशनसुद्धा पुण्यात चर्चेत असते, पण ती कुणी कॉपी करत नाही. आंदेकरांची रंगदारी तिथंही कायम राहते. पण सगळं कुटुंब जेलमध्ये असताना भाषण, मिरवणूक, घोषणाबाजी काहीही करता येणार नाही हे माहीत असूनही आंदेकर रिंगणात उतरलेत. क्षेत्रीय कार्यालयात जाऊन हात उंचावला, घोषणा दिल्या, स्टाईलमध्ये चालले, व्हिक्टरी साईन दाखवली, कारण ते रंगदार आहेत. एका भागावर वर्चस्व असणारे पण प्रचंड राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगणारे पुण्याचे रंगदार आंदेकर.